नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुनकडे काही 3 बायका आलेल्या असतात. त्या बायका आपले नवरा आपल्याला कसा छळ करतो हे सांगत असतात. त्यावेळेस अर्जुन सांगत असतो की तुम्ही छळ सहन करू नका, त्याला विरोध करा. या सर्व गोष्टींचा परिणाम हा सुमनवर होत असतो. तिला असं वाटतं की माझ्यासारख्याच ह्या बायका देखील आहेत, ते देखील छळ सहन करत नाही आणि ते विरोध करण्यासाठी इथं आले आहेत. ती निघून गेल्यानंतर तिच्या पाठीमागं सायली जाते. सायली समजून सांगते की काय झालं. त्यावेळेस ती सांगते की मला तुम्हाला काही सांगायचं आहे. माझ्या पाठीवर जे व्रण आहेत ते नागराजने केलेले आहेत. मला त्यांनी मारलं आहे. आणि ती अर्जुन अशी गेल्यावर देखील हेच सांगते. खूप रडकुंडी आलेली असते ती. हे देखील दाखवते ती की तिला कुठे कुठे मारले आहे. इकडे सुमन अजून सांगू लागते की नागराजची महिपतशी अजूनही मैत्री आहे आणि ती मैत्री खूप जुनी आहे, अगदी 20-25 वर्षापासून. मला हे सर्व गोष्टीचा खूप राग येत आहे. मला महिपत नाव देखील सहन होत नाही. पण ज्या वेळेस मी नाव हे घेते, त्याच्याकडे जाऊ नका जेव्हा बोलते त्यावेळेस मला मारहाण होते. ती पुढे बोलू लागते की 22 वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट झाला, मला असं वाटत आहे की हा ॲक्सिडेंट देखील त्यानेच घडवून आणलेला आहे. असं तू कसं म्हणतेस? असं म्हटल्यानंतर ती पुढे बोलू लागते आणि सर्व घटना तिच्या ज्या संशयित आलेल्या आहेत ते सांगते आणि नागराजने केव्हा केव्हा मारलं हे देखील ती सांगू लागते. ती अंगावरच्या खुणा देखील सांगू दाखवते. ती खूप वैतागलेली असते, खूप रडकुंडी आलेली असते आणि पुढे बोलू लागते की ह्या सर्व गोष्टींना आता मी विरोध केला पाहिजे असं मला वाटतंय, ज्याप्रमाणे या महिला देखील विरोध करत आहेत. इकडे तुम्ही बघणार आहात की त्याच वेळेस तिच्या हातातून ग्लास पडतो, बाहेर पिऊन येतो. अर्जुन सायलीला असं वाटत असतं की कोणतरी बाहेर ऐकतंय, पण तसं काही नसतं. तो पिऊन असतो. तो एक फाईल देऊन निघून जातो आणि कोणी आलं तर आतमध्ये सोडू नकोस असं सांगतो. इकडे नागराजच्या घटना ही सुमन काकू सांगू लागते आणि हे देखील बोलते की मी जेव्हा जेव्हा विचारलं त्यावेळेस नागराज मला खूप मारहाण करतो आणि ज्या रात्री प्रतिमातेला कळालं त्या रात्री त्यांचा पाय मुरगळला होता आणि मला पूर्ण डाऊट आहे की तो देखील त्या ठिकाणी असणार आहे. हे ऐकल्यानंतर त्याला तर खूप राग येतो, खूप चिडतो तो आणि ह्या गोष्टीमध्ये जर याचा संबंध असेल तर खूप त्याला महागात पडेल हे देखील बोलतो. इकडे साक्षी गुंडाकडे आलेली असते आणि ती अन्नाचा शोध लावा असे ताकीद त्याला देते आणि शोधूनच आणा, तुळजापूरमध्येच आहेत ते असं ती बोलते. इकडे सायली पुढे बोलू लागते की सुमन काकू तुम्ही विरोध करून जगा. इकडे गुंगीचं औषध हा नागराज टाकतो आणि ते दूध तिला प्यायला देतो. इकडे सुमन, सायली आणि अर्जुन एक सरप्राईज गिफ्ट अस्मितासाठी आणतात आणि ते ओळखासाठी तिला चॅलेंज देतात. शेवटी ती ओळखतेच की बर्फी आणली आहे. अश्विन मालदीव ट्रिपची तिकीट्स घेऊन येतो त्यावेळेस तन्वी खूप चिडते आणि अर्जुन आणि सायलीला प्रश्न पडतो की असं कोणतं हिला काम आहे ती ही ट्रिप कॅन्सल करत आहे. सायलीला लगेच डाऊट येतो की महिपतचं